ची बातमी अजित पवारांनी केलेल्या मोठ्या विधानाची। सीएम पदाची संधी दिली असती तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्षच घेऊन आला असतो असं अजित पवार म्हणालेत। तसंच फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या आधी माझी कारकीर्द सुरू झाली, पण मी मागे राहिल्याची खतखत अजित पवारांनी बोलून दाखवली। मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळी दादा अगदी मनमोकळेपणाने बोलले। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। काय दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवारांची चांगलीच फिरकी घेतली। अजित पवार फाईलवर असा काही शेरा मारतात की फाईल पुन्हा त्यांच्याचकडे येते। मुळामध्ये दादा हे वित्त मंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे, आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे।